नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कलिंग ऑपरेशन सुरू आहे। 6व्या दिवशी अमलीवाला पोल्ट्री फार्ममध्ये 23,707 कुक्कुट पक्षी आणि 1,20,000 अंडी नष्ट करण्यात आली। तसेच 46 टन पशुखाद्य देखील नष्ट करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉक्टर समीर काझी यांनी दिली। 30 एप्रिल रोजी नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 1 मे पासून पोल्ट्री फार्ममध्ये कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले। गेल्या 6 दिवसांत एकूण 2,47,174 कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत। याशिवाय 9,27,922 अंडी आणि 28.62 मेट्रिक टन पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे। पोल्ट्री फार्ममधील कलिंग ऑपरेशन अंतिम टप्प्यात असून आता 1 किलोमीटर परिसरातील ग्रामीण भागातील देशी कोंबड्या, बदके, पोपट आणि इतर पाळीव पक्ष्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे। पशुसंवर्धन विभागाकडून हे पक्षी जमा करून त्यांचेही कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे। आदिवासी ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कुक्कुट पक्ष्यांसाठी तात्काळ 150 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहितीही डॉक्टर समीर काझी यांनी दिली। दरम्यान नवापूर परिसरातील आणखी 3 पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने भोपाल येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे। अहवाल आल्यानंतर पुढील कलिंग ऑपरेशनची दिशा निश्चित होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। गेल्या काही दिवसामध्ये बर्ड फ्लूच्या आउटब्रेकनंतर आपण कलिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे 1 किलोमीटर रेडियसच्या अंतर्गत। त्यानुसार आपले जे काही फार्म्स येत आहेत त्या फार्म्सचं आपलं कलिंग ऑपरेशन आता 1 किलोमीटर रेडियसमध्ये जे आहे ते संपत आलेलं आहे। किती पक्षी नष्ट केले? 2 लाखापेक्षा जास्त पक्षी आपण आतापर्यंत कल केलेले आहेत आणि 8 लाखापेक्षा जास्त आपण अंडे त्यांचे जे आहेत ते नष्ट केलेले आहेत। आपण ते जे खाद्य आहे ते खाद्य पण आपण नष्ट केलेले आहे। आता त्यानंतर आपण जे देशी कोंबड्या ज्या आहेत 1 किलोमीटर रेडियसच्या आत ज्या आहेत त्या देशी कोंबड्या पण आपण नष्ट करण्याचं काम आता सुरू करतो आहे। त्या अंतर्गत ते कुक्कुट पक्षी येतात, पोपट, जे काही सगळे बर्ड्स आहेत त्या 1 किलोमीटर रेडियसच्या अंदर जे आपण पाळतो त्या बर्ड्सचं पण आपण कलिंग आता सुरू करतो आहे। सर, जर तुम्ही देशी कोंबडी नष्ट करणार आहात तर त्याला अनुदान कसं देणार आहात? त्यासाठी 150 रुपये प्रति पक्षी असं अनुदान। आणि अंड्यांना, देशी अंड्यांना? अंड्यांचं 4 रुपये प्रति अंडे असे आहे अनुदान। बरं, ही कलिंग प्रोसेस कधीपासून सुरू करणार आहात तुम्ही? आपण आजपासून सुरू करतोय। आज दिनांक 6 मे पासून आपण चालू करतो। किती पक्षी आहेत सर परिसरामध्ये देशी? आपण आज ॲक्च्युली सर्वे पण करणार आहेत, सायमल्टेनियसली सर्वेसोबत आपण कलिंग पण चालू करणार आहेत। ज्या भागामध्ये 1 किलोमीटर रेडियसमध्ये जेवढे काही पक्षी येत आहेत देशी कोंबड्या येतात ते आपण नष्ट करणार आणि त्यांना तात्काळ आपण लगेच कॉम्पन्सेशन पण देणार आहोत।